सेकंड ओपिनियन. जेव्हा तुमच्याकडं मेडिक्लेम असतो ना, तेव्हा तुमच्याकडं बाय डिफॉल्ट एक सेकंड ओपिनियन असतं. कारण कंपनीचा डॉक्टर तुमची केस ही इव्हॅल्युएट करतो. म्हणजेच थोडक्यात तो त्याचं ओपिनियन देतो. तुम्हाला जर सरळ सरळ क्लेम्स कॅशलेसचं प्री अप्रुव्हल आलं तर समजून जावा की जेन्युइन ट्रीटमेंट चालू आहे तुमची. पण जे प्रश्न तुम्ही विचारू शकत नाही, तुमचे नातेवाईक विचारू शकत नाहीत, ते प्रश्न कंपनीचे डॉक्टर विचारू शकतात. त्यामुळं जेन्युइन सेकंड ओपिनियन असण्यासाठी किमान तुमच्याकडं मेडिक्लेम असायला हवा. धन्यवाद.